सलोनी, जसे की आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। उद्या 15 तारीख आहे, मतदान होणार आहे। त्यासाठी निवडणूक अधिकारी ड्युटी साहेब आपल्यासोबत आहे, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। सर, उद्या होणाऱ्या मतदानासाठी पुणे महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे का, काय सांगाल? उद्या 15 जानेवारी 2026 रोजी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेच्या वतीनं राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत आपली सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। सर्व 15 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडील जे केंद्रावर नियुक्त कर्मचारी आहेत त्या सगळ्या EVM सोबत रवाना झालेले आहेत। यथावकाश ते पोहोचल्याचा त्याचा अहवाल येईल। या सर्व कर्मचाऱ्यांचं जवळपास सुमारे 25,000 कर्मचारी या केंद्रावर नियुक्त केलेले आहेत आणि पोलीस कर्मचारी असे 30,000 जवळपास कर्मचारी केंद्रावर नियुक्त केलेले आहेत। त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे। आज त्यांनी EVMचं त्यांचं इथं खात्री करून घेतलेली आहे। EVM सुरू आहे, त्यामुळं ही सगळी प्रक्रिया जी आहे ही उद्या सकाळी बरोबर 6:30 वाजता मॉकपोल सुरू केला जाईल आणि 7:30ला बरोबर मतदान सुरळीत पार पडेल या दृष्टीनं प्रशासनाने सर्व आवश्यक ती तयारी केलेली आहे। सर, शहरात एकूण किती मतदान केंद्र आहेत आणि त्यापैकी किती संवेदनशील आणि असंवेदनशील आहेत, काय सांगा? एकूण 165 सदस्यांची निवड एकूण 41 प्रभागांमधून केली जाणार आहे। याकरता 40 प्रभागांमधून 4 सदस्यीय निवडणूक असल्याने त्या ठिकाणी प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरून एक अशी 4 रंगाच्या मतपत्रिकेवरून 4 मतं द्यायची आहेत आणि 5वं जे आहे ते प्रभाग क्रमांक 38मध्ये हिरव्या रंगाची मतपत्रिका 5वी असणार आहे, तर तिथे 5वं मत असे मतं द्यायचे आहेत। एकूण सर्व निवडणूक प्रक्रिया ही 4011 मतदान केंद्रांवर पार पडते आहे। राज्यामध्ये मुंबईनंतर ही सर्वात मोठी मतदान केंद्र संख्या असणारी ही आपली पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे। यामध्ये 4011 मतदान केंद्रांपैकी 906 मतदान केंद्रे जी आहेत ती स्थानिक पोलीस अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चर्चेतून संवेदनशील अशा स्वरूपाची घोषित केलेली आहेत। त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि त्यापैकी काही टक्के सुमारे 20% मतदान केंद्रांवर हे वेबकास्टिंगची देखील सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। सर, उद्याच्या मतदाना दिवशी शहरात तब्बल किती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, त्याबद्दल काय सांगा? पोलीस विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जवळपास 7,000 पोलीस कर्मचारी या ठिकाणी शहरामध्ये तैनात केले जातील आणि अतिरिक्त स्वरूपात बाहेरून देखील त्यांनी काही पोलीस बंदोबस्त मागवला आहे असे देखील कळते। माझे सर्व पुणेकर मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन आहे, आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी आपण सर्व मतदारांनी आवर्जून मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे आणि आपल्यासोबत आपल्या संपर्कातील इतरही किमान 5 मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे, जेणेकरून लोकशाहीमध्ये या मतदानाचा टक्का वाढल्यानंतर खरं लोकप्रतिनिधींचे चांगल्या पद्धतीनं निवड करण्यास मदत होईल। थँक्यू। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिलेली आहे। उद्या मतदान करत असताना कुठल्याही प्रकारच्या अडीअडचण येणार नाही, मात्र निस्वार्थपणे लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी मतदान करायचं आहे आणि आपल्या मनातले जे निवडलेले जे व्यक्ती आहेत निश्चितच त्यांना मतदान करून त्यांना निवडून आणायचे आहे, असं निवडणूक आयुक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे। लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये भीती न ठेवता मतदानासाठी आवर्जून उपस्थित व्हायचं आहे आणि या संदर्भातच विशेष माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत DCP राजकुमार शिंदे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। हे मतदान करणाऱ्या नागरिकांना काय आव्हान आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे, काय सांगा? जसं की आपल्याला कल्पना आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणुका असतात। उद्या पुणे शहरातील नागरिक हे महानगरपालिकेच्या मतदानाला सामोरे जाणार आहेत। त्या अनुषंगानं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पोलीस यंत्रणा याकरिता सज्ज आहे। मागील 1 महिन्यापासून पोलीस दिवस रात्र मेहनत करत आहेत। मग त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग असेल किंवा काही लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं असेल, ज्याला की आपण चॅप्टर केसेस म्हणतो, तडीपार ज्यांनी मागील निवडणुकामध्ये काही गडबड केली अशावरती आम्ही कठोर कारवाई माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे।
त्याचबरोबर सातत्यानं आमचं कोम्बिंग ऑपरेशन्स असतील, नाकाबंदी असेल, FST, SST, VST यांच्या माध्यमातून समाजकंटकावर निगराणी करण्याचं काम सातत्यानं चालू आहे. त्याचबरोबर रात्रगस्ती दरम्यानसुद्धा आमचे गुन्हे शाखेचे, गोपनीय शाखेचे, पोलीस स्टेशनचे अधिकारी हे सातत्यानं वॉच ठेवत आहेत आणि एकंदरीत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कालसुद्धा दिवसभर सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाहेरून आलेले SRPFचं मनुष्यबळ असेल, होमगार्ड्स असतील, विविध प्रशिक्षण महाविद्यालयातून आलेले नवीन कर्मचारी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून संवेदनशील भागामध्ये रूट मार्च काढण्यात आलेले आहेत. निश्चितपणे यावरून मतदानामध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं टक्केवारीनं उद्या मतदान होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी कलम 144 जमावबंदी कायदा लागू असणार आहे का? या बाबतीत आमचे पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या वतीनं वेगवेगळे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपण जनरली पाहतो की बूथपासून 100 मीटर अंतरापर्यंत आपला बंदोबस्त असणारे त्या भागामध्ये ज्यांना मतदान बजावायचे अशांना त्या ठिकाणी जाता येईल, परंतु सर्वसामान्यांना 100 मीटरच्या आतमध्ये विनाकारण गर्दी वगैरे करता येणार नाही. प्रत्येक बूथवरती आमचे पोलीस अंमलदार असणार आहेत, त्याचबरोबर प्रत्येक इमारतीला आमचे पोलीस अंमलदार असणार आहेत आणि 100 मीटरलाही आपला बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर महसूल झोनल अधिकाऱ्यांसोबत आणि पोलीस झोनल अधिकाऱ्यांसोबत बंदोबस्त आहे. महत्त्वाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी आम्ही SRPF स्ट्रायकिंग लावले आहेत आणि आमचे सर्व सिनियर PI, ACP, DCP अगदी त्या दिवशी संपूर्ण पोलीस फोर्स हा रस्त्यावर असणार आहे. तर अशा वातावरणामध्ये दारू विक्रेती किंवा अवैध वाहतूक जी आहे यावरती काही कारवाई होणार आहे का? आपल्याला कल्पना आहे की 13 तारखेच्या संध्याकाळपासूनच दारू विक्रीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आदेश काढलेले आहेत. त्यामुळे 13 तारखेला संध्याकाळपासून 14, 15 आणि मतमोजणीच्या नंतर 16 तारखेपर्यंत दारू विक्रीवरती पूर्णपणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे बंदी आहे. त्यामुळे असं कुणी चोरून लपून दारू विकत असेल, कुणी मतदारांची वाहतूक अवैध पद्धतीने करत असतील, यावर आमचं बारकाईने लक्ष आहे. असं कुठं काय आढळून आलं निश्चितपणे आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार. जसं की आपल्याला कल्पना आहे, लोकशाहीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणूक असते. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आपले लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळत असते. त्यामुळे मागील 1 महिन्यापासून पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. उद्या प्रत्यक्ष मतदान आहे. त्या अनुषंगाने मी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की अगदी निर्भयपणे, मुक्तपणे आपण मतदानासाठी या. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं अपेक्षित आहे. पोलीस फोर्स रस्त्यावरती आहे. सर्वजण आम्ही आपल्या सोबत आहोत. आपल्याला कुठं काय अडीअडचण वगैरे असल्यास तात्काळ आमच्या 112 क्रमांकाला आपण कळवू शकता. निश्चितपणे अल्प वेळामध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचेल. उद्याच्या मतदानाकरिता मी पोलीस दलाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उद्या 15 तारीख आहे, मतदानाचा दिवस आहे. मतदान करत असताना लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची भीती आणि तणावाचं वातावरणाला न बळी पडता, भीतीला मनामध्ये न ठेवता पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कायम सुसज्ज आहे. मतदानाच्या बूथवरती आणि प्रत्येक जागोजागी पोलीस प्रशासन पूर्णपणे तैनात करण्यात आलेली आहे, असं त्या चॅनलच्या माध्यमातून DCP राजकुमार शिंदे यांनी दिलेलं आहे. कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद.